आज तुम्ही कार्यक्रमाला आलेला आहात, इथं मोठं स्मारक व्हावं अशी तुमची इच्छा आहे. काय नक्की केंद्र स्तरावरून काही प्रयत्न यासाठी केले जाऊ शकतात? आज माझ्यासाठी एक फार भावनात्मक क्षण आहेत. हे भूमी वीरताची भूमी आहे. हे भूमी बलिदानची भूमी आहेत. ही भूमी भारत माताची एकता आणि एक अखंडता कायम हो तेच उद्देशाला घेऊन मराठा साम्राज्याचे सरसेनापती सदाशिवभावचे नेतृत्वामध्ये संपूर्ण मराठा फौज ती बलिदान हेच भूमीमध्ये झाली होती. विदेशी आक्रमणकार्यांचा सामना चट्टानचा भावमध्ये मराठा सेनाने केली आणि पानिपतच्या लढाईमध्ये विजय प्राप्त माझ्या मनापासून हेच भाव आहेत. मराठा साम्राज्याचा झाला होता. 60,000 मराठांचा कुर्बानी इथे झाली, पण ते ज्वालामुखी महाभारतीचा एकताचा, महाभारतीची अखंडताचा ते हे भूमीमध्ये पण कायम ठेवायचा कार्य माझे पूर्वज माजी महाराजने केली. आणि हेच भूमीजवळ आमची एक भावनात्मक लगाव आहेत. आमचा एक रक्ताचा रिश्ता आहेत. माझी विचारधारा आहेत की हे भूमीमध्ये एक भव्य स्मारक बनून देशांमध्ये नवीन पिढीला पण इतिहासचा एक परिचय, वीरताचा एक परिचय हे भूमीमध्ये मिळेल. तेच माझी भावना आहेत. माझी कोशिश होईल की एक भव्य स्मारक आणि एक शिक्षाचा केंद्रपणी हे भूमीमध्ये स्थापित करून एक उद्देश्य आम्ही एक एक देशवासीला देणार. देशची भावना, भारतच्या जवळ त्याग आणि तपस्याचा भावना ते उत्पन्न हे भूमीवरून होणार हेच माझी आशा आहे. सर, मिलिंद देवराने रिझाइन किया है आज. आता पॉलिटिकल क्वेश्चन नको मला आता.